नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि आपण दररोजच्या सेशनमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे जे काय चालू घडामोडीचे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण घेऊन येत असतो आणि जे प्रश्न तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतात आणि त्या प्रश्नांचा आढावा दैनंदिन व्यवहारामध्ये आपण घेत असतो. आणि त्यासाठी मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे तुमच्यासमोर आज पहिलाच प्रश्न घेऊन आलो आहे. तो प्रश्न काय आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच जगातील सर्वात वयोवृद्ध राष्ट्रपती म्हणून खालीलपैकी कोणाची निवड झाली ते तुम्हाला सांगायचं आहे. जगामध्ये सर्वात वयोवृद्ध असे ते राष्ट्रपती ठरलेले आहेत आणि त्यांचं नाव काय आहे तर त्यांचं नाव आहे पॉल बिया असं नाव आहे. आणि मग वयोवृद्ध आहेत तर त्यांचं वय काय हे पण तुम्हाला परीक्षेला विचारलं जाणार आहे. तर 92 वर्षाचे आहेत. 92 वर्षाचा राष्ट्रपती आत्तापर्यंत जगामध्ये कुणीही झालेलं नव्हतं. आणि तुम्हाला प्रश्नामध्ये असं पण विचारलं जाणार आहे म्हणून एक मोजका एक्सप्लेनेशन बघा की पॉल बिया हे वयोवृद्ध राष्ट्रपती खालीलपैकी कोणत्या देशाचे आहेत असंही तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. म्हणून तो देश कोणता आहे बघा, कॅमेरून नावाचा देश आहे, कॅमेरून. म्हणून हेही लक्षात राहू द्या, हा एक महत्त्वाचा पॉईंट तुमचा ठरतो. बाकीचे कुठलेही एक्सप्लेनेशनमध्ये पॉईंट देण्याची आवश्यकता नाही आहे तुम्हाला, नाही तर तो विषयांतराचा भाग होतो. आपण लगेच पुढे जाऊयात. बघा, दक्षिण कोरिया नावाचा हा जो देश आहे उत्तर कोरियाच्या बाजूलाच आहे किंवा खालीच आहे. आणि दक्षिण कोरियाने अलीकडे कोणत्या राष्ट्राध्यक्षांना सर्वोच्च नागरी पुरस्कार आणि तो जो पुरस्कार आहे त्यांचा तो पुरस्कार प्रामुख्याने सुवर्ण मुकुट म्हणून ओळखला जातो. तर या पुरस्काराने सन्मानित केलेले राष्ट्राध्यक्ष कोण आहेत आणि ते कोणत्या देशाचे आहेत. तर अगोदर कोण आहेत ते बघा, तर ते डोनाल्ड ट्रम्प आहेत. आणि हे जे डोनाल्ड ट्रम्प आहेत ते कोणत्या देशाचे आहेत ते मला कमेंट करून सांगा तुम्ही. लगेच आपण पुढे जाऊ. परंतु एक लक्षात घ्या, दक्षिण कोरियाचा हा जो पुरस्कार आहे तो सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून ओळखला जातोय. आणि या सर्वोच्च नागरी पुरस्काराला दुसरा शब्द काय आहे तर तो एक सुवर्ण मुकुट आहे, ज्याला इंग्लिशमध्ये आपण गोल्डन क्राऊन असं म्हणतो. जगामध्ये खूप प्रसिद्ध आणि नामांकित असं ते गोल्डन क्राऊन आहे. एक सिव्हिल जो काय अवॉर्ड आहे तो गोल्डन क्राऊन आहे. आपण लगेच पुढे जाऊयात. बघा, अलीकडे कोणत्या देशाने अणुऊर्जेवर चालणाऱ्या अत्याधुनिक पॉझिडन, आता याला डॉन वाचू नका बरं का, याला पॉझी हे आय सायलेंट आहे, पॉझिडन असं वाचलं जातं त्याला. पॉझिडन हे पाणबुडी ड्रोन आहे आणि याची एक यशस्वी चाचणी करण्यात आलेली आहे. तर कोणत्या देशाकडून ती यशस्वी चाचणी करण्यात आलेली आहे त्याचं करेक्ट उत्तर असणार आहे रशिया. आणि विद्यार्थी मित्रांनो, पॉझिडन हे जे आहे जे पाणबुडी ड्रोन आहे त्याचा उद्देश काय आहे तर समुद्राच्या तळाखाली जर एखाद्या ड्रोनने आक्रमण करण्यात येत असेल तर त्या ड्रोनला नेस्तनाबूत करण्यासाठी या ड्रोनचा वापर केला जाणार आहे. आणि रशिया हा यामध्ये सक्रिय असलेला देश जगामध्ये ओळखला जातोय. रशियाने अशा प्रकारचा निर्णय यासाठी घेतलेला आहे कारण रशियाचं इतर देशाबरोबर चाललेलं जे काही युद्ध आहे ते या गोष्टीसाठी कारणीभूत आहे. आणि ते मला एकदा कमेंट करून सांगा की कोणता देश आहे रशियासोबत युद्धामध्ये उतरलेला आहे म्हणून. बघा, सौर ऊर्जा ही जी ऊर्जा आहे या ऊर्जा क्षमतेच्या बाबतीमध्ये भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतोय ते तुम्हाला सांगायचं आहे. सौर ऊर्जा म्हणलं तर भारताचा 100% तिसरा क्रमांक लागतो जगामध्ये, हे कायम लक्षात राहू द्या. म्हणून आता पुढे जाऊयात आपण. असं करत वेगवेगळ्या ज्या काय ऊर्जा आहेत त्या बघणंही आपल्याला महत्त्वाचं आहे. म्हणून पवन ऊर्जा क्षमतेमध्ये भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतोय तर भारताचा जगामध्ये 4था क्रमांक लागतो मित्रांनो. म्हणून हाही प्रश्न एक महत्त्वाचा ठरतो. आणि त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, एकूण नवीकरणीय ऊर्जा. आता नवीकरणीय ऊर्जा म्हणजे काय हा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी ठरतो. नवीकरणीय ऊर्जा म्हणजे अशी ऊर्जा जी ऊर्जा नव्याने आपण काय करू शकतो तर वापरू शकतो किंवा ज्या ऊर्जेचा कुठेही साठा संपू शकत नाही अशा प्रकारची ऊर्जा. तर या ऊर्जेमध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे तर 4था क्रमांक आहे. आणि पहिला क्रमांक कुणाचा आहे तर चायनाचा आहे. पहिला क्रमांक कुणाचा आहे, चायनाचा आहे. दुसरा क्रमांक अमेरिकेचा आहे. तिसरा क्रमांक ब्राझीलचा आहे. आणि शेवटी लागतो नंबर कुणाचा, शेवटी म्हणजे 4थ्या क्रमांकावरती नंबर कुणाचा लागतोय तर तो भारताचा लागतोय. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, अलीकडे आंतरराष्ट्रीय लवणता परिषद कुठे आयोजित करण्यात आलेली आहे तर ही जी लवणता परिषद आहे ही
गोव्यामध्ये आयोजित करण्यात आलेले आहे. प्रश्न सर्वांना पडतो नक्कीच की लवणता म्हणजे काय. तर विद्यार्थी मित्रांनो, लवणता म्हणजे ज्याला क्षारता म्हटलं जातं. ओके, तर ही जी क्षारता आहे ही एकतर मातीमध्ये असते आणि त्याचबरोबर पाण्यामध्ये असते. ही क्षारता किंवा या क्षारतेचं जे काय प्रमाण आहे हे प्रमाण या प्रमाणाचा अभ्यास करण्यासाठी ही परिषद आयोजित केली जाते. तर ही खालीलपैकी कुठे आयोजित केली जाणार आहे, तर गेलेले आहे असा प्रश्न तुम्हाला पडेल. तर त्याचं उत्तर असं तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपला काय होणार आहे बघा. राष्ट्रीय एकता दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जातोय, कोणत्या दिवशी साजरा केला जातोय. तर ती खालील प्रकारची तारीख तुम्हाला लक्षात ठेवायची. ती करेक्ट तारीख असणार आहे 31 ऑक्टोबर असणार आहे. आता का असं आहे तर व्यवस्थित समजून घ्या. सरदार वल्लभभाई पटेल यांचा जो जन्मदिनांक आहे तोच काय म्हणून साजरा केला जातो, तर एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. याच्या रिलेटेड काही क्वेश्चन्स आहेत ते एकदा कव्हर करून शेवटच्या क्वेश्चनवरती मी तुम्हाला एक्सप्लेनेशनचा डेटा देतो. बघा, नंतरचा प्रश्न आहे राष्ट्रीय एकता दिवस 2025 कोणत्या महान व्यक्तीच्या 150व्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येत आहे. तर त्याचं करेक्ट उत्तर असणार आहे सरदार वल्लभभाई पटेल. आणि त्यानंतरचा पुढचा प्रश्न काय आहे मित्रांनो बघा. रन फॉर युनिटी नावाचा हा एक इनिशिएटिव्ह आहे किंवा हा उपक्रम आहे, तो कोणत्या दिवसाशी संबंधित आहे. तर कोणत्या दिवसाशी संबंधित आहे, राष्ट्रीय एकता दिवस. आणि आता सरदार वल्लभभाई पटेल यांच्या संदर्भामध्ये महत्त्वाचे काही मुद्दे लक्षात ठेवा जे परीक्षेसाठी गरजेचे असतील. सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म कधी झाला होता, तर तो 31 ऑक्टोबरला झालेला आहे मित्रांनो. 31 ऑक्टोबर 1875चा त्यांचा जन्म आहे. लगेच त्यांचा मृत्यू पण लक्षात राहू द्या. तर त्यांचा मृत्यू हा 25 डिसेंबरचा आहे. आणि कधी, तर ज्या वर्षी आपलं संविधान अंमलात आलं होतं 1950 म्हणा, आणि हा मुंबईमध्ये झाला होता. कुठे झाला होता, मुंबईमध्ये. आणि यांच्या संदर्भामधली दुसरी एक महत्त्वाची घटना अशी लक्षात ठेवावी लागेल की सरदार वल्लभभाई पटेल हे खालीलपैकी कोणत्या सत्याग्रहाशी निगडीत असलेलं व्यक्तिमत्व आहे. तर बारडोली हे सत्याग्रह तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे. बारडोली 1928चं ते सत्याग्रह आहे, म्हणून तेही महत्त्वाचा या ठिकाणी डेटा होऊ शकतो. ओके, त्यानंतर परत पुढे काय सांगता येईल तुम्हाला, तर सरदार वल्लभभाई पटेल यांचा एक स्टॅच्यू आहे, स्टॅच्यू ऑफ युनिटी. आणि त्याच्याविषयी तुम्हाला 100% माहिती असेल, मला कमेंट करून सांगा ते कुठे आहे आणि त्याची उंची वगैरे काय आहे. तर ओके, आणि लक्षात ठेवा मित्रांनो, उंचीमध्ये काय करायचं माहिती आहे का, फुटामध्ये आपण उंची सांगू शकतो, परंतु तुम्हाला ह्याच्यामध्ये पण उंची सांगायची मीटरमध्ये 182 आणि फूट म्हणलं की 597. या दोन्ही ज्या काही गोष्टी आहेत त्या लक्षात राहिल्या पाहिजे. आणि यांचा हा जो स्टॅच्यू आहे तो कोणत्या नदीच्या काठी आहे ते एकदा मला कमेंट करून सांगा. हा महत्त्वाचा डेटा इथे गरजेचा आहे आपल्याला. ओके, या ठिकाणी आपण थांबूयात. हे प्रश्न तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरतात, त्यासाठी सर्वांनी ते लिहून घ्यायचे, त्याचा सराव चांगला करायचा. ओके.